राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे। मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णाभाऊ। मित्रांनो, तुम्ही म्हणता काय माती खायले होते का, मातीचा वास घ्यायले होते? तर खरंच मित्रांनो, ही जी काय आपली काळी आई, ही भूमाता आहे, ह्या भूमातेचा जी काय माझी काळी आई, ह्या काळी आईची जी माती, ही माती अशी खावीशी वाटते। कोणी जर आलं ते पहिलं आपल्या शेतात आलं की पहिलं आपलं घेऊन त्याचा वास घेणार, सुगंध घेणार। म्हणजे वास घेतल्यावर जे काय त्याच्यामधून सुगंध येतो, ही सुगंध हवासा वाटतो आणि कितीतरी खावा वाटते। ही माती अशी खावाशी वाटते। असे बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत म्हणा, कोणी आपले शहरी भागातले जे काय आपले ग्राहक आहेत, आपलं धान्य घेणारे, ते सुद्धा म्हणतात की अण्णाभाऊ, तुमच्या जमिनीवर जर आलं, तुमच्या शेतात जर आलं, तर ह्या जमिनीत असा चप्पल काढून चालावंसं वाटतं आणि खरंच ते चलते। आणि त्यांचा जे काय अनुभव आहे का, खरंच अनुभव म्हणजे स्वतःची स्तुती करणं योग्य नाही, पण काही बोलून सुद्धा दाखवावं लागतं की बाबा आपल्या शेतामधली जी काय ही सुपीकता आहे, सुपीकता नाहीशी झाली आणि नाहीशी झाल्यामुळं आपलं उत्पादन घटलं। तर आज थोडक्यात त्याच्याविषयी माहिती सांगतो मित्रांनो। ही जी काय माती का आपली, ह्या मातीमध्ये वेगवेगळे घटक असतात। म्हणजे मायक्रोन्यूट्रन जे काय आपण लॅबमध्ये जर चेक केली माती, तर तिथं काय सांगतात की तुमच्या जमिनीमध्ये हे घटक कमी आहेत, झिंक कमी, बोरॉन कमी, जस्त कमी, हे बरेचसे आपले काय 16-17 मूलद्रव्य पाहिजे असले तर आपल्या जमिनीमध्ये असतात, हे कमीत असे काही भागातले काही घटक त्याच्यातले कमीत असे आपल्याला लॅबमध्ये सुद्धा म्हणतात। तर म्हणण्याचं कारण काय, किंवा आपल्या जमिनीची जी काय जमिनीचा कर्ब हे कमी झालेला आहे। आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो, त्याच्याविषयी थोडक्यात बोलणार आहे, जास्त मोठा व्हिडिओ करणार नाही, कारण आपले व्हिडिओ जवळपास महिना आपले व्हिडिओ येत नाहीत, कारण कामाचा व्याप, बाकीचे भरपूर कामं असतात, त्याच्यामुळं टाईम भेटत नाही। पण त्याच्यातून वेळ काढून मुद्दाम हे व्हिडिओ बनवतो आहे। आता जुलै महिना चालू झाला आहे, जुलैचा पहिला आठवडा पुन्हा सुद्धा संपला आहे। मग ज्यावेळेस आपल्याकडं कोळ्याचा पाऊस येतो म्हणा, किंवा जूनचा पहिला ज्यावेळेस पाऊस पडतोय, कोळ्याचा असू द्या, मग मे महिन्यात असू द्या, नाही तर जूनमध्ये असू द्या, पहिला पाऊस पडतो आहे त्यावेळेस आपल्याकडं पहिलं जुनं सांगतो, ज्यावेळेस पाऊस पडायचा, कोरडी माती असायची, कोरड्या मातीमध्ये ज्यावेळेस वरची थेंब पडायची, देवाचं पाणी पडायचं, म्हणजे आपल्या देवाचं पाणी म्हणजे पहिला पाऊस ज्यावेळेस आपल्या जमिनीवर थेंब पडायचे, त्यावेळेस 1 किलोमीटरवर जरी पाऊस पडलेला असला तर त्या तिथला सुगंध आपल्या इथपर्यंत यायचा, 1 किलोमीटरपर्यंत ते सुगंध यायचा। आणि त्या सुगंधाचा त्यावेळेस आपले जुने लोक पाराव हे बसलेले असले, किंवा आपण घरात जरी बसलेला असतो, कोठ्यात बसलेला असतो, शेतात जर असलो, तर म्हणायचं तेव्हा पावसाचा वास आला। काय म्हणायचं, पाऊस आला, पावसाचा वास आला। आणि काही सेकंदात म्हणा, काही मिनिटात म्हणा, काही तासात म्हणा, आपल्यापर्यंत ते पाऊस येऊन ठेपायचा। किती हे विज्ञान होते, हे शेतीचं विज्ञान होतं, शेतीमधला अभ्यास होता आणि अनुभव होता, जुन्या लोकांना सुद्धा अनुभव होता। तर मित्रांनो, हे वास कशाचा होता, पावसाचा खरंच वास होता का जमिनीचा वास होता, ह्याचा आपण कधी विचारसुद्धा केला नाही। ते विचार करण्याचं आपल्याला तेवढं धाडस सुद्धा नाही ना, तिथपर्यंत आपली बुद्धीसुद्धा चाललेली नाही। कारण माहिती आहे, रासायनिक खतामुळं, औषधामुळं हे आपलं डोकंसुद्धा म्हणजे चला इतकं हे झालेलं आहे। तर मित्रांनो, हे वास कशाचा होता, जे काही आपल्या जमिनीमध्ये पहिले थेंब पडायचे, या जमिनीमध्ये ॲक्टिव्हमायसिन नावाचा एक किडा असायचा। म्हणजे किडा म्हणजे आपल्या जमिनीमध्ये काय बॅक्टेरिया आहे, हे बॅक्टेरिया जमिनीमध्ये त्याची काट टाकायचा, हे किडा ते काट टाकायचा, आणि हे कातीचं जे काय आवरण आहे, आवरण बाजूला सरल्या त्या आवरणाचा आपल्या जमिनीमध्ये हे सगळीकडं वास चालायचा। आणि वास चालल्याच्या नंतर आपण म्हणायचो की जमिनीचा वास आला, तर ते वास नसून हे सुगंध आहे। आणि हे आज बघा तुम्ही, दुर्दैव आहे, आज आपल्या जमिनीत किती जरी मोठा पाऊस झाला तर त्या जमिनीचा वास सुद्धा येत नाही, सुगंध तर लांबच लांब, सुगंध वेगळा आणि वास वेगळा, तुम्ही लक्षात आणा, हे जास्त सांगायला आपल्याला गरज नाही। आणि किती हे बघा तुम्ही मित्रांनो, आज आपल्याकडे जमिनीचा जे काय म्हणतो ते सुरुवातीचा वास येत नाही, काय कारण आहे ह्याच्यातलं, किंवा हे किडा नाहीसा कशामुळे झाला, त्या किड्याचा जर आपल्याला वास येत होता तर मग किडा गेला कुठं, तर ह्याला एकच कारण आहे। एक माझा जे काय अभ्यास, आपल्या शेतीमध्ये अनुभव हे ते, तर त्याचं मला एक असं वाटतंय की बाबा आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खताचा अतिवापर, रासायनिक कीटकनाशकाचा अतिवापर, रासायनिक बुरशीनाशकाचा अतिवापर आणि
सगळ्यात महत्त्वाचं जे काय रासायनिक आपण ह्याच्या गवतावर जे आपण मारतो तणनाशक, त्याचा अतिवापर, त्याच्यामुळं काय झालं आहे, आपल्या जमिनीमध्ये काय मायक्रो ऑर्गॅनिक असतील, ऑर्गॅनिक ते सगळे नाहीसे झालेत आणि आपली जमीन नापीक झाली, चिबड झालेली आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणतेही सुद्धा जीवाणू जिवंत राहिले नाही. गांडूळ तर सगळ्यात महत्त्वाचा, जे काय सगळ्यात महत्त्वाचा आपला मित्र म्हणायचो ते सुद्धा नाहीसा झालेला आहे. आणि ह्याच्यात तुम्हाला सांगायला सुद्धा मला लाज वाटते मित्रांनो. आणि तुम्ही बघत असताना की बाबा समाजामध्ये म्हणा, कुठं मोठ्या सिटीमध्ये, शहरा भागात किंवा आपल्या तुम्ही कुठंतरी बघितलं असेल व्हिडिओमधून म्हणा, कुठंतरी ऐकलं असेल की बाबा ह्या मातीचा वास नाहीसा झाला आहे. पण मातीचा वास आपल्याला सहजासहजी भेटायचा ग्रामीण भागात म्हणा, शहरी भागात म्हणा. सहज पाऊस आल्याच्या नंतर आपल्याला पाहायला भेटायचा, वास मिळायला, ते आपल्याला अनुभवायला भेटायचा. पण आज ते पेट्रोचोर नावाचा सेंट आपल्या बाजारामध्ये आपल्याला विकत घ्यावा लागायला. ते वास आपल्या जमिनीचा जर आपल्याला सहजासहजी भेटत होता, ते पेट्रोचोर नावाचा सेंट आपल्याला विकत घ्यावा लागायला आणि त्याचा आपल्याला काल्पनिक म्हणजे कृत्रिमरित्या जे बनवलेलं आहे त्याचा आपल्याला पैसे देऊन विकत घ्यावा लागायचं. म्हणजे किती दुर्दैव आहे, किती दुर्दैव आहे. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात यायला पाहिजेत. कुठं चाललो तर आपण सगळं विनाशाकडे वाट चालली आपली. अहो, आपल्याला सगळं निसर्गाने फुकट दिले, सहजासहजी दिले, त्याची आपल्याला किंमत नाही आणि पैसे देऊन आपल्याला सेंट विकत घ्यायचा. जे नैसर्गिक आहे त्याचं काही नाही, फक्त आपल्याला सगळं कृत्रिम आहे, सगळ्या गोष्टी कृत्रिमकडे चाललेलं आहे. ह्या गोष्टी आपल्याला कुठंतरी लक्षात आणायला पाहिजे. त्याच्यामुळे मुद्दाम व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो. आता रोज अशीच नवनवीन माहिती, आपली जे काय कृषी संस्कृती, जी काय आपले पारंपरिक पिकं होते त्याच्याविषयी थोडी एक माहिती तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार मित्रांनो. त्याविषयी खूप गंभीर आहेत, हे खूप गंभीर आहेत खरंच. असं सांगायला सुद्धा असं हृदय भरून येतं आहे आणि असं कंठ दाटून येताना. आपण जे काय बेंबीच्या देठापासून जे काय शेतामध्ये काम करतो आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, तेच माझा शेवटपर्यंत प्रयत्न राहील की बाबा प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडी तरी सेंद्रिय शेती आणि आपल्याला निसर्गासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून जर काम केलं तर आपलं आरोग्य, जमिनीचं आरोग्य, समाजाचं आरोग्य आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या भूमाता, सगळ्या पृथ्वीवरचे जे जीवजंतू आहेत ह्यांचंसुद्धा आरोग्य सुधारण आणि आपल्या पर्यावरण वाचन. मला एवढंच सांगायचं. धन्यवाद. राम राम.